नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज जर सकाळचे वातावरण जर बघितले आजचे, तर सकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. ढगाळ वातावरण काही ठिकाणी बघायला मिळू शकते. दुपारनंतर किनारपट्टीच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. दुपारच्या वातावरणामध्ये किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, कोंढा या परिसरामध्ये आज दुपारच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच राजापूर, रत्नागिरीकडे देखील विजांचा गडगडाट आज दुपारच्या वातावरणामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. दुपारी पावसाची शक्यता आहे. दुपारी आणि दुपारनंतर तर रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारच्या दरम्यान. माखजन, कोयना, पाटण तसंच हा जो काही परिसर आहे, सानवर्डा, श्रीशिंगे, चिपळूण, मार्गतांबे, गुहागर, हिदवी, दादहोल या परिसरामध्ये देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय आज दुपारच्या वातावरणामध्ये. दापोली, खेड, प्रतापगड विजांचा गडगडाट राहील. मित्रांनो, किनारपट्टीला दुपारच्या वातावरणामध्ये या ठिकाणी जोर जास्त आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याकडे, रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. हा जो काही परिसर आहे, मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जिते, तस सुधागड, रोहा, काशी, रेवदंडा, नागोठाणा, सुधागड सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील. हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय. अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शिरोली, खोपोली सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते. नवी मुंबई, नेरळ, ठाणे, उल्हासनगर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याकडे जर बघितलं आज, तर पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त राहील. पालघर जिल्ह्याकडे हलक्या सरी बघायला मिळू शकते. ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, बाकी परिसराकडे जर बघितलं तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर बऱ्याच भागामध्ये वाढतोय. नाशिककडे देखील पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान. नाशिकमध्ये जर बघितलं, नाशिक, देवळाली, पांढुर्ली, सिन्नर, नागपूर, माळसापूर हा जो सर्व काही परिसर आहे, निमगाव, सिन्नर, वावी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे, मात्र जोर कमी आहे. विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्र्यंबक, इगतपुरीकडे जोर थोडा जास्त आहे. तसंच हा जो काही परिसर आहे, मालेगाव, मनमाड, येवला या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट काय बघायला मिळू शकतोय, मात्र पावसाचा जोर कमी आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकते. काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते. अहिल्यानगरकडे कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर हा जो काही परिसर आहे, अकोला तालुका या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे, मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. तर पावसाचा जोर या ठिकाणी कमी स्वरूपात आहे. राहुरी, गोडेगाव, अहिल्यानगर या ठिकाणी पावसाचा जोर कमीच आहे. भगूर, पाथर्डी, काडा, जामखेड या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी भगूर, पाथर्डी या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. कर्जत, श्रीगोंदा ढगाळ वातावरण राहील. पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं, पुणे जिल्ह्याकडे आज सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्याकडे. हा जो काही पुणे जिल्ह्याचा परिसर आहे, पुणे, वाघोली, लोणी, काळभोर, तायरी, सुसगाव, पुनावली, आळंदी विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच जुन्नरकडे पावसाची शक्यता आहे, जोर कमी आहे. मंचरकडे, जुन्नरपेक्षा मंचर, चाकणकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं असता सासवड तसेच हा जो काही परिसर आहे, जेजुरी, सासवड, मारगाव, केटवल्ली या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच हा जो लोणंद, फलटण, बारामतीचा परिसर आहे, या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी. सातारा जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मेदा, वसुलपूर, सौराट, कोरेगाव, रहमतपूर, अंधह, उडूज, कठाव या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. या ठिकाणी पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, मात्र या ठिकाणी पाऊस हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा रात्रीच्या दरम्यान. इचलगाव, माहूर, सोलापूर, अक्कलकोट विजांचा गडगडाट सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान. तर अक्कलकोटकडे, सलगर, वागदरी या परिसरामध्ये जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. आणि सांगलीकडे जर बघितलं, सांगली जिल्ह्याकडे पावसाची शक्यता जास्त आहे. सांगली, कोंदावड, कुडाची, अथणी, तासगाव, कुची, नागद, जत, संख या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतोय.
कोल्हापूरकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. वादळी वारे जास्त राहतील. कोल्हापूर तसं हा जो काही परिसर आहे, कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, कोकुड, मालकापूर, पोरोळा, संगरूळ या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. मित्रांनो, मराठवाड्याकडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर छत्रपती संभाजीनगरकडे ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता या ठिकाणी कमी स्वरूपात आहे. रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता देखील आहे मित्रांनो या ठिकाणी. मात्र आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच परिसरामध्ये. तर या ठिकाणी बघितलं छत्रपती संभाजीनगर, सेंद्रमडे, पिपरी, निंबे, जळगाव, गंगापूर, बेडकीन विजांचा गडगडाट, जबरदस्त जोरदार पाऊस धाकेपाल, पैठण, दहीगावणे, भक्तापूर, हसनापूर, टाकळी, बालम टाकळी, अमरापूर या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. मित्रांनो, या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. जालना जिल्ह्याकडे देखील मध्यरात्रीच्या आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. रात्री मध्यरात्री जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मध्यरात्रीला जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, या ठिकाणी बीड जिल्ह्याकडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये बीड जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढतोय बीड जिल्ह्याकडे देखील. धाराशिवकडे जर बघितलं धाराशिवमध्ये आज दिवसभरामध्ये विजांचा गडगडाट, हलक्या सरी बघायला मिळू शकते आणि धाराशिवकडे देखील रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढतो आहे. लातूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता दिवसभरामध्ये फार काही नाही. रात्री या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण रात्री, मध्यरात्री आणि पुढील 24 तासाचा बघणारच आहोत. तर मित्रांनो, इकडे परभणी आणि नांदेडकडे जर बघितलं तर परभणीमध्ये आज पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान आहे. विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतोय. उत्तर परिसरामध्ये परभणीच्या पावसाचा जोर थोडा जास्त राहील. हा जो काही परिसर आहे झरी, बोरी, जिंतूर या ठिकाणी आज सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही. ढगाळ वातावरण राहील. हिंगोलीकडे विजांचा गडगडाट आणि हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. मित्रांनो, आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे. विदर्भात बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे. तर नागपूर आणि भंडारा गोंदियाकडे जर बघितलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. गडचिरोली, चंद्रपूरकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. यवतमाळमध्ये कमी ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. वर्धा जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे. मात्र अमरावतीकडे पाऊस बघायला मिळू शकतोय. अमरावती, मोजरी, आष्टी, मोर्शी, वरुड, अचलपूर, चिखलदरा विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. अकोलाच्या उत्तर परिसरामध्ये अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा विजांचा गडगडाट आणि या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरी या ठिकाणी होण्याची शक्यता अकोलामध्ये देखील आहे. वाशिममध्ये देखील आज सायंकाळच्या दरम्यान हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दिवसभरामध्ये बुलढाणाकडे पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता चिखली, बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर हा जो काही परिसर आहे, जळगाव, जामोदी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, आज दिवसभरामध्ये खानदेशात जर बघितलं तर खानदेशात दिवसभरामध्ये पावसाचा जोर कमी आहे. शक्यता फार काही नाही. मात्र रात्री पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव, भुसावळ हा जो काही परिसर आहे, मुक्ताईनगर, यावल, हिरापुरा, आडगाव, आडवड, चोपडा, काढोरी, जालूद, धरणगाव, एरंडोल विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान. धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं धुळे जिल्ह्याकडे देखील रात्री मध्यरात्री पावसाचा जोर वाढतो आहे. धुळे, साक्री या काही परिसरामध्ये. नंदुरबारकडे विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. दिवसभरामध्ये देखील पावसाची शक्यता, विजांचा गडगडाट राहील. हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते दुपारनंतरच्या वातावरणामध्ये नंदुरबारकडे. आणि रात्री मात्र पावसाचा जोर जास्त वाढतोय. तर मित्रांनो, तुमच्या विभागाचा हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला भेटू व्हिडिओसोबत. तुम्हाला नंतर नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.